नमस्कार मंडळी. काय म्हणताय? बाहेर जायचं म्हटलं आणि काहीतरी नाश्ता बनवायचा असेल तर तो पटकन व्हायला पाहिजे. अचानक जर बेत झाला तर. म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालकाची झटपट पुरी. तर चला सुरुवात करूया. पालकाची पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिली फ्लेक्स, पालक पेस्ट, मीठ, तीळ, मिक्स हर्ब्स, तेल आणि पीठ. आपण एक मोठा बाउल घेऊया. त्यात मी घेते 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर मीठ चवीप्रमाणे, तीळ घेणार आहोत आपण साधारण 1 टेबलस्पून. मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत 1 टीस्पून. चिली फ्लेक्स घेतलेत आपण 1 टीस्पून. त्याच्यानंतर पालकची पेस्ट अर्धा कप आणि 1 टेबलस्पून तेल आधी घालायचे आणि थोडं नंतर घालायचं. आता आधी हे मिक्स करूया, मग पाणी घालून आपण मळून घेऊया. छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. ह्या पुऱ्या मी डीप फ्राय करणार नाहीये, कारण हेल्थ कॉन्शियस फार झालेले आहेत लोक. तर मी ह्या फक्त तव्यावर घालून थोडं थोडं तेल घालूनच फ्राय करणार आहे. डीप फ्राय नाही करायचं. चला सुरुवात करूया. पालकाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. इथे मी छोटी साईज घेतलेली आहे. तुम्ही थेपल्याप्रमाणे मोठी केली तरीही चालणार आहे. छोट्या करून डीप फ्राय केला तरीही चालणार आहे. आता आपण सर्व करूया. अशा प्रकारे पालकाच्या पुऱ्या तयार आहेत. बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही ही करायची आहे. मला कमेंट्स मध्ये कळवायचे आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. आणि अर्चना आरते रेसिपीज पाहायला विसरायचं नाहीये. आणि माझ्या अर्चना आरतेच्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करायचं.